छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबाराचा कार्यक्रम संपन्न झालाय। दरबारामध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलेलं आहे। 250 ते 300 तक्रारींमधून 50 तक्रारी सहज दूर झाल्याचा दावा दानवे यांनी केल्याचं पाहायला मिळालं। या दरबाराला चंद्रकांत खैरे हे देखील उपस्थित होते। सरकारने जो शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला हा नुसता शोबाजी आहे। मोठी सभा घेतली जाते, सरकारी खर्चानं जाहिराती दिल्या जातात, काही अधिकाऱ्यांना वेठीस धरून लोक जमा केले जातात, प्रत्यक्षात त्याच्यातून शून्य। आणि म्हणून शासन आपल्या दारी नुसतीच बात मारतं, खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देतं असं हा माझ्या उपक्रमाचं ब्रीदवाक्य आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मी महाराष्ट्रात राबवतोय। बुलढाण्याला झाला, मुंबईला झाला आणि येणाऱ्या महिन्याभरात महाराष्ट्रातल्या जवळपास 24 ठिकाणी हा कार्यक्रम होतोय। आजही जवळपास माझ्याकडे आत्तापर्यंत ज्या 150 तक्रारी त्यातल्या 50-60 तक्रारी तर मी सहज मार्गी लावलेल्या आहे। बाकीच्या तक्रारी अडचणी प्रश्नसुद्धा निश्चित निपटार केले। सर्वसामान्य माणसांना ज्या पद्धतीनं सरकारच्या दारी चक्रा माराव्या लागतात, सर्वसामान्य माणूस अतिशय त्रस्त आहे। शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही, रस्त्याचं काम 2-2 वर्ष चालू आहे, असे छोटे छोटे विषय। आणि हे विषयसुद्धा सरकारचे अधिकारी निर्ढावलेले असतात, पण त्याला त्यांचा दोष नाही, कारण मंत्रीच तसं, सरकारच तसं, तर अधिकारी तसेच होणार। पण तो शिवसेना एक समाजकारण करणारी संघटना आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचारानं, आणि म्हणून या समाजकारणाच्या हेतूनं हा उपक्रम राबवतो आणि याला कमालीचं यश सगळीकडे मिळतं। खूप चांगली प्रतिक्रिया आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करेन। विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी हे काम सुरू केलं आहे, ते अप्रतिम चांगलं आहे। शेवटी काय की आमच्या म्हणजे बाकी सध्या विरोधी पक्षाचं काम कोणीच करत नाही आणि म्हणून आज अंबादास दानवे यांनी जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये जे काही मुद्दे आता इथे हातोहात पत्र देणे, हातोहात फोन करणे आणि इमिजिएटली ऑन दी स्पॉट आहे सगळं, आणि त्यामुळे लोकांना ती खूप मोठी मदत होईल। आता जर त्यांनी नाही केली, त्या अधिकाऱ्यांनी नाही केली, तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना चांगलंच उत्तर देऊ।